नमस्कार. आज आपण डब्यासाठी 5 प्रकारच्या भाज्या बनवणार आहोत. त्यातील पहिली भाजी बनवण्यासाठी इथे कढई गरम करून घेतली आणि तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि आले लसणाची चांगली फोडणी देऊन घ्यायची. कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं परतवून घेतलं की त्याच्यामध्येच कढीपत्ता आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. कांदा चांगला परतावा यासाठी लगेचच याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे, म्हणजे कांदा लगेच परतला जातो. कांदा चांगला परतला गेला की त्याच्यामध्येच एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो सुद्धा आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे. पहा, या व्हिडिओमध्ये अगदी साध्या सोप्या रोजच्या डब्यासाठीच्या भाज्या सांगितलेल्या आहेत, बनवून दाखवलेल्या आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला भाज्या कशा वाटल्या आणि नवीन पाहत असाल व्हिडिओ तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर इथे मी हळद आणि घरगुती काळा मसाला घातलाय, तो करपवू नये म्हणून मग याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचंय आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय. पहा, यामुळं काय होतं, एकतर भाजीला टेस्ट सुद्धा छान येते, म्हणजे मसाला न करपल्यामुळं. आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही अशाच पद्धतीची रस्सा भाजी बनवत असाल ना तर तरी सुद्धा खूप छान येते. तर आता याच्यामध्ये मोड आलेली मटकी घालून घ्यायची. ती स्वच्छ धुवून नंतरच मग याच्यामध्ये घालायची, नाहीतर मग मटकीचा कडवटपणा थोडासा जाणवतो. तर चांगलं हे मिश्रण परतवून घ्यायचे. आता याच्यावरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं मध्यम आचेवरती हे छान शिजवून घ्यायचे, वाफवून घ्यायचे. आता तुम्हाला जर असंच आवडत असेल तर तुम्ही अशी मटकी सुद्धा खाऊ शकता. लहान मुलांना न तिखट घालता असंच दिलं तरी सुद्धा खूप हेल्दी आणि पौष्टिक ही रेसिपी आहे, नक्की द्या. तर आता याच्यामध्ये गरजेनुसार भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे, अगदी थोडासा घालायचा आहे, कारण आपण टोमॅटो आणि कांदा वापरलाय त्यामुळे जास्त दाटसरपणा या भाजीला आलेला आहे. शिजण्यापुरतं इथे मी थोडंसं पाणी घालते आणि झाकण ठेवून चांगली मटकी शिजून घ्यायची. तुम्हाला जर रस्सा भाजी बनवायची असेल तर थोडंसं पाणी एक्स्ट्रा घाला आणि शेंगदाण्याचा कूटसुद्धा थोडा जास्त घाला. अगदी छान आणि टेस्टी ही भाजी होते. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. डब्यासाठीची पहिली भाजी तयार झालेली आहे. लहान मुलांसाठी ही भाजी खूप पौष्टिक आणि टेस्टी अशी आहे, नक्की बनवून पहा. दुसरी भाजी बनवण्यासाठी इथे गॅसवरती कढई ठेवली आणि तेल गरम झालं की जिरं आणि लसणाची फोडणी देऊन घ्यायची. लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं परतवून घ्यायचे. आणि इथे मी स्वच्छ निवडून पाण्यामध्ये धुवून घेतलेली मेथीची भाजी घेतली. मेथीची भाजी धुताना 3 ते 4 पाण्याने नक्की धुवा, म्हणजे मग जी रेती असते, बारीक कण असतात मातीचे, ते व्यवस्थित स्वच्छ निघले जातात. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी लाल तिखट पावडर टाकलेली आहे. चांगलं मिक्स करायचे. सुरुवातीला भाजी खूप जास्त वाटते, पण एकदा ती शिजली की अगदी कमी होऊन जाते. मीठ आणि मिरची सुरुवातीलाच टाकायची, म्हणजे मग ती छान त्याच्यामध्ये मिसळली जाते आणि टेस्टसुद्धा छान येते. स्वच्छ धुवून घेतलेली मूग डाळ टाकली. आता इथे मी ही मूग डाळ अगोदर भिजत घातली नाही, अशीच वापरत आहे, तरीसुद्धा छान ती शिजली जाते. पाणी थोडंसं आटलं की लगेचच याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घालून घ्यायचा आहे आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचे. भाजी बनवताना कधीच याच्यावरती झाकण ठेवायचं नाही. कमी तिखट भाजी खूप टेस्टी लागते. आमच्या घरामध्ये कमी तिखट भाजीच आवडते मेथीची. लहान मुलांना सुद्धा उपयोगी येते, तर नक्की बनवा. तिसरी भाजी बनवण्यासाठी इथे गॅसवरती कढई ठेवली. तेल गरम झालं की लसणाची फोडणी दिली. लसूण असा शक्यतो ठेचून घेत जा थोडासा. एकदम पेस्ट वापरली ना त्याची टेस्ट वेगळी लागते आणि असा लसूण वेगळा लागतो. बारीक चिरलेला कांदा आणि त्याच्यावरतीच थोडंसं मीठ घालायचंय, थोडं कढीपत्ता. चांगलं हे परतवून घ्यायचंय. आता याच्यामध्येच थोडीशी हळद घालायची आणि इथे मी वांगी कापून घेतलीत पहा अशा फोडीमध्ये, ते सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचे. पहा, हे जांभळ्या वांग्याची अशी भाजी सुद्धा ना खूप टेस्टी लागते. नेहमी हिरव्या वांग्याची बनवत असाल तर एखाद्या वेळेस डब्यासाठी अशी भाजी बनवून पहा, खूप छान आणि टेस्टी लागते. चांगलं परतवून घ्यायचे आणि असंच झाकण ठेवून एक 5 मिनिटभरासाठी हे परतवून घ्यायचे. आता याच्यामध्ये गरजेनुसार मसाला घालून घ्यायचा आहे. घरगुती काळं तिखट इथे मी वापरत आहे. थोडीशी हळद घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे. अजूनपर्यंत आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही. आता याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचंय. पहा, वाफेवरतीच वांग छान शिजलं जातं आणि याची टेस्टसुद्धा खूप छान येते. आता याच्यावरती थोडासा भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. अगदी 2 चमचे घातलेला आहे
आणि थोडंसं मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून मस्त ही भाजी शिजवून घ्यायची। शिजल्यानंतर याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची। मस्त वांग्याची भाजी झटपट तयार होते। अगदी 10 मिनिटांमध्येच ही भाजी तयार होते। नक्की ट्राय करा आणि टेस्टी सुद्धा लागते। आता या पुढची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये थोडंसं लसूण ठेचलेला घातलाय, थोडंसं जिरं घालायचंय आणि चांगली फोडणी तडतडली की त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे। आता तुम्ही म्हणाल एकच कढई वापरते, आपण रोज भाज्या बनवण्यासाठी थोडीच वेगवेगळ्या कढई आणणार आहोत। एका कढईमध्येच आपण या भाज्या बनवत असतो। थोडासा चिरलेला कांदा घालायचा आहे आणि चांगलं हे मिश्रण परतवून घ्यायचंय। कांदा चांगला परतला गेला की थोडीशी हळद आणि कढीपत्ता घालायचा आहे। चांगलं परतलं गेलं की याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला स्वच्छ धुतलेला कोबी घालून घ्यायचा आहे। बऱ्याचशा घरामध्ये कोबी खाल्ला जात नाही, पण कोबी सुद्धा आपल्या शरीरासाठी तितकाच पौष्टिक आहे जितक्या दुसऱ्या भाज्या पौष्टिक असतात। शक्यतो लहान मुलांना जर अशा पद्धतीची भाजी बनवून दिली ना, ते नक्कीच खातील। खूप छान आणि टेस्टी होते। याच्यामध्ये आपण पाण्याचा थेंबही वापर करत नाही। लगेचच चवीनुसार मीठ घालायचे। असा ताजा फ्रेश कोबी जर असेल ना, खूप छान आणि टेस्टी भाजी होते याची। चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून कमी गॅसवरती हे थोडंसं शिजवून घ्यायचे। पाण्याचा वापर करायचा नाही, म्हणजे मग कोबीची चव जात नाही। 5-6 मिनिटानंतर याच्यामध्ये थोडासा भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि भाजी मिक्स न करता कमी गॅसवरती झाकण ठेवून हे छान असं शिजवून घ्यायचे 7 ते 8 मिनिटांसाठी। 7-8 मिनिटानंतर झाकण काढायचे, चांगली भाजी मिक्स करायची। पहा, अजिबात भाजी खाली लागत नाही आणि मस्त ही भाजी होते। खूप टेस्टी होते। पाण्याचा थेंबही वापर नाही ना केला, मस्त भाजी लागते। नक्की ट्राय करा। आता सगळ्यात शेवटची आणि सगळ्यात माझी फेवरेट भाजी बनवण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतले, आलं लसणाची फोडणी दिली, कढीपत्ता, जिरे आणि बारीक चिरलेला कांदा सुद्धा घालून परतवून घेतले। थोडासा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि चांगलं हे मिश्रण परतवून घ्यायचंय। ही भाजी एवढी टेस्टी होते आणि खूप छान लागते। तर थोडंसं हळद घालायची आणि हे मिश्रण मिक्स करून परतवून घ्यायचे। इथे मी अख्खा मसूर मसाला स्पेशली कोल्हापूरहून आणलेला तो वापरत आहे। खूप छान टेस्ट येते याने आणि 2 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला जो असतो तो वापरत आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि रात्रीच मी इथं मसूर भिजत घातलेले ते याच्यामध्ये घालून घेते। मसूरची भाजी बनवायला सोपी आणि टेस्टला म्हणाल ना तर खूप छान होते। तर हे चांगलं याच्यामध्ये मिक्स करायचंय। गॅसची फ्लेम फुल आहे। मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि थोडीशी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली। मिक्स करून घ्यायचंय आणि कोमट केलेलं अर्धा ते पाऊण ग्लास पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचंय। पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचंय आणि झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या होऊ द्यायच्यात। 2-3 शिट्ट्यामध्ये मसूर चांगला शिजला जातो। तर पहा, ही सुद्धा डब्यासाठीची मस्त अशी भाजी तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो, अगदी नव्याने स्वयंपाक शिकणाऱ्या आणि रोज डबा द्यावा लागतो ना आपल्याला घरातून, तर अशा माझ्या मैत्रिणींसाठी आजच्या ह्या साध्या सोप्या फक्त 10 मिनिटांमध्येच तयार होणाऱ्या आणि टेस्टी रेसिपी आज आपण पाहिलेल्या आहेत। अजून तुम्हाला कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त कमेंट करा। नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू लवकरच, तोपर्यंत बाय।